नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामधला आजचा हा आपला 43वा पार्ट आहे. तर बघा, पाठीमागे 42 पार्ट अपलोड केलेले आहेत आणि छान प्रकारे त्याच्यामध्ये क्वेश्चनचं ॲनालिसिस करून दिलेलं आहे. व्हिडिओ पाहताना तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल क्वेश्चन कोणत्या क्वालिटीचे आहेत त्याची. तसंच हे क्वेश्चन जे आहेत ते म्हणजे उगे टाईमपास म्हणून नाही घेतलेले, तर पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जर काही इन्वॉल्व करायचं असेल, करंट अफेअर असो किंवा दुसरं काही, तर ते इन्वॉल्व केलेले आहे त्याच्यामध्ये आणि मग तशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, राजस्थान उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा, राजस्थानचं जे उच्च न्यायालय आहे म्हणजे हायकोर्ट आपण म्हणतो, हायकोर्ट जे आहे ते जोधपूरला आहे, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर राजस्थान उच्च न्यायालयाचं मुख्यालय जोधपूर असून जयपूर येथे काय आहे, त्याचं खंडपीठ आहे. जयपूर येथे त्याचं खंडपीठ आहे आणि या न्यायालयाची स्थापना केव्हा झालेली, तर 1949मध्ये अशा प्रकारे याची स्थापना झालेली आहे. आणि राज्यातील सगळी जी न्यायव्यवस्थेचं नियंत्रण असतं तर ते हायकोर्टाकडेच असतं. पुढचा प्रश्न पाहूया, घटनेच्या कोणत्या कलमात वन्यजीव संरक्षणाची तरतूद आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन 48. तर 48A हे जे आर्टिकल आहे, तर 48A मध्ये राज्याने पर्यावरण, वने आणि वन्यजीवाचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तसंच हे जे 48A कलम आहे, तर ते 1976च्या 42वी घटनादुरुस्ती जी झाली होती, 1976ला 42वी घटनादुरुस्ती झाली होती, तर या घटनादुरुस्तीद्वारे हे आर्टिकल 48A संविधानात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मतदार या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर बघा, मतदार या शब्दासाठी कोणता शब्द आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे इलेक्टोर. इलेक्टोर म्हणजेच क ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. मतदानाचा अधिकार असणारी आणि ज्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट असलेलं व्यक्ती म्हणजे कोण असतो, तर तो असतो इलेक्टोर. त्यालाच आपण इलेक्टोर असं म्हणतो. आणि भारतात 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. तो पण कसा हक्क आहे, तर तो आहे कायदेशीररित्या हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? तर नगदी पीक नाही, तर ते आहे, याचं करेक्ट आन्सर आहे गहू. तर बघा, कापूस, ऊस आणि हळद हे नगदी पीक आहेत. गहू हे अन्नधान्य पीक आहे, म्हणजे ते विक्री आधारित नगदी पिकात गणलं जात नाही, कारण भारतात गहू हे दुसरे सर्वात महत्त्वाचं अन्नधान्य असून त्याची मुख्य पेरणी रब्बी हंगामात केली जाते आणि ते एक खाद्यान्न पीक आहे. आणि जे कापूस, ऊस आणि हळद आहे, तर हे विक्रीसाठी पिकवलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, भारतामध्ये लायन टेल वानर कोठे सापडतो? तर बघा, लायन टेल म्हणजे काय, तर लायन म्हणजे सिंह आणि सिंहासारखं शेपूट असणारं वानर, तर ते आहे लायन टेल वानर. तर ते आहे पश्चिम घाट, म्हणजेच आपलं डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर लायन टेल माकड हा दक्षिण भारतातलं पश्चिम घाटातलं सदाहरित जंगलामध्ये आढळणारा एक दुर्मिळ प्राणी आहे. तसंच ही प्रजाती अत्यंत संकटग्रस्त मानली जाते. संकटग्रस्त म्हणजे ह्याची जी जात आहे ती संकटात आलेली असून ही केरळ तसंच तामिळनाडू भागामध्ये ही प्रजाती आढळून येते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र आहे पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पश्चिम बंगालमधील सुंदरबन प्रदेशात भारतातलं सर्वाधिक आणि जगातलं सर्वात मोठं मँग्रोव्ह वनं आढळून येतात. मँग्रोव्ह वनेच म्हणजेच काय, खारफुटी वने. तर बघा, हे क्षेत्र गंगेच्या मुखाजवळ आहे, तसंच जैवविविधतेसाठी देखील महत्त्वाचं मानलं जातं. पुढचं आहे, घुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? तर बघा, घुसाडी हे जे नृत्य आहे हे तेलंगणा राज्याचं नृत्य आहे. तसंच घुसाडी तेलंगणामधील कोणत्या समाजामध्ये, तर गोंड गोंड समाजामध्ये किंवा गोंड आदिवासी समाजामध्ये हे पारंपरिक नृत्य आहे. आणि हे दिवाळीचा जो सण असतो त्या दिवाळीच्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर हे नृत्य सादर केलं जातं. तसंच या नृत्यातून त्या सामाजिक सांस्कृतिक परंपरा देखील दिसून येते आणि त्यांची एक प्रकारची वेगळी ओळख दिसून येते या लोकनृत्यामुळे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतामध्ये भारतीय वन संरक्षणाचे सेंट्रल कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन नागपूरला. तर भारतीय वन संरक्षण आणि राष्ट्रीय वन व्यवस्थापनाशी संबंधित सगळं जे पाहिलं जातं तर ते कुठून, तर त्याचं कार्यालय आहे नागपूर येथे हे स्थित आहे. आणि नागपूरला भारताचे टायगर कॅपिटल म्हणून देखील ओळखलं जातं, कारण येथे वाघ संवर्धन क्षेत्र जवळच आहे.
पुढचा प्रश्न पाहूया, गोव्याची अधिकृत भाषा कोणती? तर याचं करेक्ट आन्सर आहे कोकणी, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गोव्याची अधिकृत भाषा कोकणी आहे आणि 1987 पासून कोकणी ही गोव्याची अधिकृत भाषा घोषित करण्यात आलेली आहे. तसंच देवनागरी लिपीचा औपचारिक वापर देखील इथे केला जातो. गोव्यात कोकणीसोबतच कोणती भाषा बोलली जाते? तर मराठीचा पण वापर होतो आणि इंग्लिशचा पण वापर होतो. पुढचा प्रश्न पाहूया, 1951 भूदान आंदोलन डॅश डॅश यांनी सुरू केले? तर भूदान आंदोलन विनोबा भावे यांनी सुरू केलेलं आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1951 विनोबा भावे यांनी भूमिहीनांना स्वेच्छेने जमीन मिळावी यासाठी भूदान आंदोलनाची सुरुवात केली होती. तसंच या आंदोलनाची सुरुवात कुठून झाली होती? तर ती झाली होती वर्धा जिल्ह्यातून. वर्धा येथून, पवनार येथून ही आंदोलनाची सुरुवात झाली आणि ते नंतर महाराष्ट्राकडे सगळीकडे पसरलं. पुढचा प्रश्न पाहूया, अकबरनामा हे चरित्र कोणी लिहिलेले आहे? तर अकबरनामा हे चरित्र अबुल फजलने लिहिलेलं आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर यात अकबराच्या कारकिर्दीचे राजकीय तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक वर्णन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे? तर बघा, कोची, अमृतसर, वाराणसी आणि डेहराडून या शहरापैकी डेहराडून जे आहे ही राजधानीचं शहर आहे, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर डेहराडून कोणत्या राज्याची राजधानी? तर उत्तराखंड राज्याची राजधानी आहे. आणि ही जी बाकी आहे कोची, अमृतसर आणि वाराणसी ही महत्त्वाची शहरं मानली जातात. पुढचा प्रश्न पाहूया, WWFचे पूर्ण रूप डॅश डॅश आहे? तर बघा, WWFचे पूर्ण रूप आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. हे जे त्याचं पूर्ण रूप आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. तर बघा, WWF ही जागतिक पातळीवर पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणारी संस्था आहे. आणि पूर्वी याला WWF म्हणजे पूर्वी फक्त WWF असं होतं आणि याचा लॉंग फॉर्म काय होता? तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड असं होता. परंतु सध्या काय, तर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर असा बदल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये, म्हणजेच नेचर हा शब्द याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, विक्रम साराभाई यांना डॅश डॅशचे जनक मानतात? तर विक्रम साराभाई यांना अंतराळ कार्यक्रम, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानलं जातं. इस्रोची पायाभरणी तसंच उपग्रह प्रकल्पाची सुरुवात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यात यांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे विक्रम साराभाई. पुढचा प्रश्न पाहूया, संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? तर बघा, संविधानाचं मसुदा समिती जी होती तर तिचे अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर. परंतु त्याचे अजून काही सदस्य होते, तर त्या सदस्यापैकी कोण नव्हते असा प्रश्न आहे. तर बघा, मोहम्मद सादुल्ला, KM मुन्शी, AK अय्यर आणि जवाहरलाल नेहरू. तर यापैकी आपलं ऑप्शन करेक्ट आहे डी ऑप्शन, कारण जवाहरलाल नेहरू हे त्याचे सदस्य नव्हते, परंतु मोहम्मद सादुल्ला, KM मुन्शी आणि AK अय्यर हे त्याचे सदस्य होते. आणि अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. आणि नेहरू हे समितीत नव्हते, पण मुन्शी, सादुल्ला आणि अय्यर हे होते. पुढचा प्रश्न पाहूया, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था डॅश डॅश यांनी स्थापन केली? तर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? धोंडो केशव कर्वे यांनी, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. धोंडो केशव कर्वे म्हणजेच महर्षी कर्वे यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. कशासाठी? तर महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलं. तसंच पुढे ही संस्था SNDT महिला विद्यापीठाशी जोडली गेलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रात भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर बघा, भीमा नदीवर पहिलं ऑप्शन आहे इसापूर, दुसरा आहे उजनी, तोतला डोह आणि जायकवाडी. तर ह्याच्यातलं करेक्ट आन्सर आहे भीमा नदीवर उजनी हे धरण बांधलेलं आहे, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हा एक मोठा जलसाठा आणि जलसाठ्यासाठी प्रकल्प बांधलेला आहे. सिंचन, वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा हा त्याचा उद्देश आहे. तसंच हे धरण एक महत्त्वाचं असून कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सोलापूर जिल्ह्यात. तर बघा, जायकवाडी तर माहिती आहे सर्वांना, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणाला बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? तर बर्डमॅन ऑफ इंडिया कोण आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सलीम अली. म्हणजे बर्डमॅन म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणारे हे शास्त्रज्ञ होते सलीम अली, आणि त्यामुळे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतातले प्रसिद्ध पक्षीतज्ञ म्हटलं जातं त्यांना. त्यांच्या पक्षी निरीक्षण तसंच संशोधनामुळे त्यांना बर्डमॅन ऑफ इंडिया म्हटलेलं आहे. भारतीय पक्षी जीवनाच्या अभ्यासात त्यांचे भरपूर योगदान राहिलेलं आहे. भरपूर पक्ष्यांचं नवीन नवीन त्यांनी शोध केला, नवीन नवीन अभ्यास करून पक्ष्यांची नावं वगैरे भरपूर त्यांनी यावर कार्य केलेलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया, जयपूरमध्ये हवा महल कोणी बांधलेला आहे?
तर हवा महल हा सवाई प्रतापसिंह यांनी बांधलेला आहे, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जयपूरचा हवा महल, त्यालाच हवाई महल असं म्हणतो, हा सवाई प्रतापसिंहांनी कधी बांधलेला आहे, तर तो आहे 1799 अशा प्रकारे हा महल बांधलेला आहे. लाल गुलाबी दगडांनी हा बांधलेला आहे. तशी ही 5 मजली वास्तुशिल्प आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे हे जयपूरमधलं हवाई महल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणती आर्थिक मालमत्ता आहे? तर आर्थिक मालमत्ता बघा, पहिला आहे सोने, दुसरा आहे जमीन, तिसरा आहे चांदी आणि चौथा आहे बॉन्ड. तर आर्थिक मालमत्ता बॉन्ड आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बॉन्ड हे कर्ज स्वरूपात देणगी, त्यावर व्याज आणि परतफेड होणारं मालमत्ताचा प्रकार आहे. सोने, जमीन, चांदी हे काय तर भौतिक मालमत्ता आहे, परंतु बॉन्ड कसं आहे, तर बॉन्ड हा आर्थिक मालमत्तेचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2025मध्ये IPL स्पर्धेचा विजेता संघ कोणता? तर 2025मध्ये तर बघा, IPLचा विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, म्हणजेच RCB. तर फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, हा जो प्रश्न होता, तर जेव्हा मी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत होतो आम्ही, तर तिथे पाठीमागे होऊन गेलेली जी एक्झाम असल्यामुळे ते जुनं साल विचारलं होतं, परंतु आपण इथे मॉडिफाय करून 2025मधलं साल घेतलेलं आहे आणि 2025चं याला करंट अफेअरचं एक वळण दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून बघा तुम्हाला इथे कळून गेलेलं आहे की 2025चं करंट पण तुमचं इथे कव्हर होत आहे अशा प्रकारे. म्हणून आपल्याला क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं आहे. क्वेश्चन करंटवर कशा प्रकारे क्वेश्चन येऊन गेलेला आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. भारंभार करंटची पुस्तकं वाचून आपलं करंट कव्हर होणार नाही, तर त्याच्याच ऐवजी करंटवर कशा प्रकारे क्वेश्चन येऊन गेलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता 2020मध्ये IPL स्पर्धेचा विजेता संघ कोणता, असा जर प्रश्न होता, तर आपण इथे असं केलं आहे 2025मध्ये IPL स्पर्धेचा विजेता संघ कोणता, म्हणून महत्त्वाचे करंट अफेअर पण इथे कव्हर होत आहे. तर बघा, 2025चं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे विजेता आहे आणि 2025 IPL फायनलमध्ये RCBने पंजाब किंग्सवर मात करून हा किताब जिंकलेला आहे. कोणाविरुद्ध जिंकलेला आहे ते पण लक्षात असू द्या, तर पंजाब किंग्स. पुढचा प्रश्न आहे, 2025चं ब्रिक्स परिषद स्पर्धा कुठे झाली? तर बघा, हा पण प्रश्न आहे, हा पण इथे आम्ही मॉडिफाय केला आहे. तर 2025चं इथं विचारलं आहे, तर ती झालेली आहे रिओ दी जानेरो इथं, आणि ते कुठे आहे रिओ दी जानेरो, तर ते आहे ब्राझीलमध्ये, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे तुमचं करंट पण इथे कव्हर होत आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवत आहोत. तुम्ही फक्त जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट पण भेटत राहील. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन पण भेटेल आणि स्पर्धा परीक्षेची माहिती पण तुम्हाला तिथे भेटेल. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील डॅश डॅश या शहरात पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले. तर बघा, पहिले दिव्यांग न्यायालय कुठे स्थापन झालेले, तर ते झालेले पुणेला. पुणे म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे, पुणे. तर दिव्यांग न्यायालय हे काय तर विशेष न्यायालय म्हणून ओळखलं जातं आणि ते देशात कुठं स्थापन झालेले पहिल्यांदा, तर ते झालेले पुणे शहरात हे अशा प्रकारे स्थापन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून कोणते वर्ष साजरे केले जातं? तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023ला साजरं केलेलं आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ मायलेट्स अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो आणि हे 2023 हे महत्त्वाचं वर्ष लक्षात असू द्या भरड धान्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. 2025च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकवलेला आहे? तर बघा, आता इथे जो आहे 2025 आम्ही घेतलेला आहे आणि ते 2020 होतं. तर हा जो पुरस्कार आहे, तर तो अनोरा या चित्रपटाने पटकवलेला आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपण आपलं करेक्ट आहे. 97वा अशा प्रकारे हा ऑस्कर पुरस्कार आहे. अनोरा चित्रपटाने हा बेस्ट पिक्चर पुरस्कार मिळवलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहे, त्याचं इन डिटेलमध्ये ॲनालिसिस देखील केलेलं आहे आणि तुम्हाला काही करंटच्या फॅक्ट्स पण इथे कव्हर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.